नमस्कार. आपण दशक तिसरा सुरू केलेला आहे दासबोधाचा, सार्थ श्री दासबोध. तर आज आपण समास पाचवा बघणार आहोत. स्वगुण परीक्षा. स्वगुण परीक्षा. समासाच्या आरंभी श्री समर्थांनी दुष्काळाने कुटुंबाच्या काय हाल अपेष्टा होत आहे याचे मार्मिक वर्णन केले आहे. तुकाराम महाराजांना देखील असेच हाल भोगावे लागले. परदेशी पैसा कमावून स्वदेशी परत आला तर दुष्काळ पडला होता. त्याच्या कुटुंबाची भयंकर वाताहत झाली. रोज जेवायला मिळेना म्हणून तिसरे लग्न केले. हा वृद्ध होऊन थकलेला, त्यात बायको वयात आलेली, घरात मुले मोठी झालेली, घरात सारखी भांडणे होऊन एक दिवस मुलांनी बापाला मारले. शेवटी 4 सज्जनांच्या मदतीने वाटे झाले व हा एका झोपडीत वेगळा राहू लागला. तेवढ्यात परचक्र आले. लुटालूट झाली. याची तरुण बायको पळवून नेली व भ्रष्ट केली. अखेर म्हातारपणामुळे हा अत्यंत थकला आणि केव्हा एकदाचा मरतो अशी अवस्था झाली. अशा प्रकारे तो जन्मभर सुखासाठी धडपडला, पण अगदी अंतकाळपर्यंत दुःखच भोगीत राहिला. तात्पर्य, जन्म हाच अवघा दुःखमूळ आहे. दुःख नाहीसे करण्यास भक्ती पाहिजे. नंतर तो परदेशास गेला व आपल्या उद्योगास लागला. अनेक प्रकारचे कष्ट त्याने अगदी मनापासून सोसले. हा कठीण संसार करता करता त्याला फार हाल सोसावे लागले. पुढे 2-4 वर्ष कष्ट करून त्याने द्रव्य मिळवले. मग लागलीच तो स्वदेशी परत आला व देशात दुष्काळ पडला होता. त्यामुळे माणसांना फार यातना सोसण्याची पाळी आली. त्याने घरात येऊन पाहिले तर पोरांपैकी कोणाचे गालफडे बसलेले, तर कोणाचे डोळे निश्चित झालेले, तर कोणी दीन होऊन थराथरा कापत होते, कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली, कोणाच्या अंगावर सूज आलेली, कोणी मरून गेलेली, अशी मुलामुलींची अवस्था त्याने बघितली. ते दृश्य पाहून त्याला अतिशय दुःख झाले. त्याला भडभडून आले आणि दीनपणाने तो मोठ्याने रडू लागला. तेव्हा ती सगळी पोरे शुद्धीवर आली, सावध झाली. बाबा बाबा, जेवायला घाला असे ओरडत अन्नासाठी हपापलेली भुकेली ती पोरे त्याच्या अंगावर झडप घालून पडली. पोरांनी बाबांचे गाठोडे सोडून पाहिले. हातात येईल ते त्यांनी खाल्ले आणि काही तोंडात तर काही हातात. अशा अवस्थेत त्यांचे प्राण गेले. घाईघाईने जेव घालीत असता काही पोरे जेवता जेवताच मेली. काही अतिशय भुकेली होती. त्यांनी फार खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली. अशा रीतीने बहुतेक पोरे मेली. 1-2 जी उरली ती आई मेली म्हणून अगदी दिनवाणी झाली. काही दिवसांनी परिस्थिती सुधारली. लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने तिसरे लग्न केले. म्हातारा नवरा व तरणी बायको, शिवाय घरात तरणीताठी मुले. त्यामुळे कटकटी होऊन अखेर मुलांनी बापास मारले. दुष्काळाचा जोर फार असल्याने त्याचे सारे घरच बसले. काही दिवसानंतर देशात अत्यंत सुबत्ता झाली. मुलांना वाढवणारे घरात कोणी नाही. रोज आपल्या हाताने अन्न शिजवावे त्या स्वयंपाकाचा त्याला फार त्रास वाटू लागला. लोकांनी फार आग्रह केला म्हणून पुन्हा लग्न केले. जवळ जो थोडा पैसा होता तो लग्नासाठी खर्च केला. आता पैसा हवा म्हणून पुन्हा तो परदेशी गेला. पैसा मिळून परत आला. घरी येऊन पाहतो तर बायकोची आणि सावत्र मुलांची भांडणे लागलेली होती. बायको वयात आली होती, घर मालकीण झाली होती. मुलांना ते पाहावेना, ते तिचा द्वेष करू लागले. बाप म्हातारा झाल्याने दुबळा झाला होता. घरात सदा मुलांशी भांडण होऊ लागले. कोणी कोणाचे ऐकेना. बायकोवर त्याचे अत्यंत प्रेम जडले. एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय माजला. त्यांचे आपसात पटेना. कशातही एकमत होईना म्हणून 5 जणांना पंच म्हणून बोलावले. पंचांनी वाटे केले, पण ते मुलांना पटले नाहीत. वाटाण्यांचा निकाल लागला नाही. शेवटी पुन्हा भांडणास तोंड लागले. बाप लेकाचं भांडण झालं. त्यात मुलांनी बापाला मारले. तेव्हा आई बोंब मारू लागली. ती बोंब ऐकून पुष्कळ लोक गोळा झाले. उभे राहून मजा पाहू लागले व म्हणू लागले की मुले बापाच्या कामाला चांगली उपयोगी पडली. ज्यांच्याकरता नवसायास केले ते मुलगे मोठे झाल्यावर बापालाच मारित आहेत बघा. असे हे पापमय भांडण पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मग तेथे जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटवले. नंतर 5 जणांनी बसून त्यांच्यात सारखे वाटे केले. अशा रीतीने त्यांनी बाप लेकाचे भांडण एकदाची मिटवले. बाप तरुण स्त्रीला घेऊन वेगळा राहू लागला. तेवढ्यात परचक्र आले व शत्रूंनी त्या बाईला धरून नेले. ती पुढे भ्रष्ट झाली. बापाला वेगळे केले. त्याला राहायला एक खोपटं बांधून दिलं. तशात त्या स्त्रीचे मन स्वार्थबुद्धीने भरून गेले. बायको तरुण, नवरा म्हातारा, घरात या दोघांचाच संबंध, तिसरा कोणी नाही. अशा अवस्थेमध्ये सुद्धा खेद न करता दोघांनी आनंद मानला. नवी बायको मोठी, सुंदर, सद्गुणी आणि चतुर होती. आपले भाग्य मोठे म्हणून म्हातारपणी अशी बायको आपल्याला मिळाली असा आनंद त्याने मानला. मागचे सारे दुःख तो विसरला. इतक्यात जिकडे तिकडे आरडाओरड झाली की शत्रूचा हल्ला झाला आहे. एकदम शत्रूची धाड आली. त्याने बायको कैद करून नेली. घरातील सगळी चीज वस्तू लुटून नेली. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले. तो मोठ्याने रडू लागला आणि गुणी आणि सुंदर बायको त्याला सारखी आठवू लागली. तेवढ्यात तुमच्या बायकोला भ्रष्ट केले अशी बातमी आली. ते ऐकून तो जमिनीवर धाडकन कोसळला. उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. बायकोची आठवण झाली की दुःखाच्या आगीने त्याचे मन नुसते पोळून निघत होते.
जो पैसा मिळवला होता तो त्याने लग्नासाठी खर्च करून टाकला आणि अखेर दुष्टांनी बायकोला सुद्धा धरून नेले. आता त्याला देव आठवू लागला. त्याच्या वाचून आपले कोणी नाही हे त्याच्या ध्यानात आले. तो म्हणू लागला, मला म्हातारपण आले, मुलांनी मला वेगळे काढले देवा, हे केवढे दुर्दैव माझ्यावर कोसळले. पैसा गेला, बायको गेली, घर गेले, शक्ती गेली देवा, आता मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. पूर्वी देवांची कधी पूजा केली नाही, तो वैभवाला भुलला, पैसा सर्वस्व मानून चालला, पण अखेर म्हातारपणी त्याला पश्चातापाची पाळी आली. यानंतर श्री समर्थांनी म्हातारपणी होणारी देहाची दिनवाणी अवस्था सांगितली आहे. हे वर्णन खरोखरच फार वास्तववादी आहे. देह अत्यंत क्षीण झाला, सर्व शरीर वाळून गेले, वातपित्त उसळले, कफाने गळा लाटून गेला, जिभेची बोबडी वळली, कफाने गळा घरघरू लागला, तोंडाला अति घाण येऊ लागली, नाकातून शेंबूड वाहू लागला, मान थरथर कापू लागली, डोळ्यातून भळभळा पाणी वाहू लागले. म्हातारपणी अशी ही अवकाळा वाईट अवस्था प्राप्त झाली. दातांची कवळी उखडल्यामुळे तोंडाचे बोळके झाले व तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळ्यांनी दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्या आवाजाने बोलवेना, दमा वाढू लागला, पायातील शक्ती गेली, बसण्याची शक्ती गेली, म्हणून सारखा आडवा पडू लागला, तोंडाप्रमाणे गुद्वारही वाजू लागले. भूक लागली तर ती आवरेना, पण वेळेवर खायला अन्न मिळेना, मिळाले तर दात गेल्याने चावून खाता येईना, पित्तामुळे खाल्लेले अन्न पचेना, ते खाल्ले की ओकून पडू लागे किंवा खालच्या वाटेने तसेच्या तसे बाहेर पडून जाऊ लागले. बसल्या जागी थाकणे, मोतणे, बेडके थुंकणे, ओकणे यामुळे स्वच्छतेचा सगळा नाश करून टाकला. या कमालीच्या घाणीमुळे त्याच्यापासून दुरून जरी गेले तरी सर्वांचा श्वास कोंडतो. अनेक दुःखे असतात, अनेक रोग होतात. त्यात म्हातारपणी बुद्धी फार चंचल होते, तरी आयुष्याची मुदत काही संपत नाही. पापण्यांचे व भुवयांचे केस पिकून सारे गळून जातात. एखाद्या जुन्या कापडासारखे अंगावरचे मांस लोंबू लागते. देह सगळा पराधीन झालेला, स्नेही सोबती सगळे लांबूनच चौकशी करतात. अशा अवस्थेत सगळेजण म्हणतात की हा अजून मरत का नाही. ज्यांना जन्मल्यापासून पोसले वाढवले तेच उलट जातात, शत्रुत्व करतात. शेवटी माणसाला फार कठीण प्रसंग येतो. जन्मभर सुखासाठी धडपड करून अखेर दुःखच पदरात पडते. असा जीवनाचा स्वभाव आहे. जन्मभर केलेला स्वार्थ व्यर्थ जातो. संसार फार कठीण आहे, म्हणून भगवंताला शरण जावे. तारुण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस गेली, शरीर आणि संपत्तीचा नाश झाला. जन्मभर स्वार्थ साधण्याच्या मागे लागला, पण तो सारा व्यर्थ गेला. शेवटी मरणाच्या वेळी कठीण प्रसंग आला. जन्मभर सुखासाठी श्रम केले, पण अखेरीस दुःखाने यातना सोसाव्या लागल्या आणि मरणानंतर यमयातनांचा धोका पुन्हा आहे तो निराळाच. तात्पर्य, जन्म हाच साऱ्या दुःखांचे मूळ आहे. प्राणी जन्मला की त्याला दुःखाच्या आगीचे चटके बसतातच. म्हणून शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. असे हे भयंकर म्हातारपण सर्वांनाच येते, म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्चाताप होतो तोच पुढे त्याला म्हातारपणी होतो, म्हणून अंतकाळी जीवाला पुन्हा पश्चाताप होतो. यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आईच्या उदरात काही काळ राहावे लागते. तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या माथी पडतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरणाच्या खेपा चुकत नाही. आता पुढील समासामध्ये 3 तापांचा जाच कसा होतो ते मी सांगणार आहे. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.